माझ्याकडे बघतायत आणि विचार करतायत माझ्याबद्दल, राधाराणीबद्दल जो कोणी काही सांगतोय ते हे लोक ऐकतायत का, आपण श्रवण करतोय का. जर आपण लक्षपूर्वक श्रवण केलं आपण त्या काळासाठी वृंदावनामध्ये प्रवेश करू शकतो. तर म्हणून हे श्रीकृष्ण कोण आहेत ते म्हणतात, जे काही या कालियाने केलं असेल नसेल केलं, पण नागपत्नी येऊन त्यांना प्रार्थना करतायत, अहो आमचे पती आहेत, त्यांना सोडून द्या. श्रीकृष्णांनी एका क्षणामध्ये विचार न करता म्हणतायत, जर या कालियासाठी कोणी प्रार्थना करत असेल आणि ते प्रार्थना करणारे माझे भक्त असतील तर मी क्रूरातल्या क्रूर व्यक्तीला पण सोडायला तयार आहे. याच्यानी आपण एक स्वतःला विचार करायला पाहिजे, मी नागपत्नींच्या विभागामध्ये कॅटेगरीमध्ये येतो की मी कालियाच्या कॅटेगरीमध्ये येतो. तर मी जर स्वतःचं आत्मपरीक्षण केलं तर मला एक लक्षात येतं, मी कालियाच्या कॅटेगरीमध्ये येतो. आणि कालियाच्या कॅटेगरीमध्ये जर मी येत असेल तर माझी आशा एकच आहे, कोणतरी व्यक्ती श्रीकृष्णांच्या समोर जातील आणि म्हणतील, हा जरी दुराचारी असेल, हा जरी पापी असेल, कृपया याला माफ करणार का, आमचा याच्याशी संबंध आहे. म्हणून आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये जर श्रीकृष्णांची कृपा पाहिजे असेल, दोन मार्ग आहेत. एक आहे साधना सिद्ध. साधना सिद्ध म्हणजे खूप पवित्र हरिनाम करावा, खूप निर्मळ मनाने सेवा करावी. आणि दुसरा एक मार्ग आहे तो आहे कृपा सिद्ध. कृपा सिद्ध म्हणजे कोणीतरी व्यक्ती जे श्रीकृष्णांना प्रिय आहे ते श्रीकृष्णांना प्रार्थना करतील आणि म्हणतील, हा जसा कसा आहे पण आमच्याशी याचा संबंध आहे, कृपया याला माफ करा. कारण श्रीकृष्ण म्हणतात, जर कोणी प्रामाणिक भक्त मला या कालियाबद्दल शिफारस करत असेल तर मी या कालियाचे 100 गुन्हे माफ करायला तयार आहे. आणि जे श्रीकृष्ण कालियाला ठार मारणार होते, केवळ नागपत्नींच्या प्रार्थनामुळे त्यांनी त्या कालिया नागला माफ केलं. पण त्याला सांगितलं, तू एक काम कर, तू सहपरिवार रमणक द्वीप, एक प्रशांत महासागरामध्ये, आज त्याला फिजी आयलँड्स म्हणतात, तर भागवतामध्ये शुकदेव गोस्वामी म्हणतात, रमणक द्वीपच्या शेजारी तू जाऊन राहा. काही भक्त आमच्या मंदिरामध्ये फिजीहून आले होते, तेव्हा मला सांगत होते, 500-600 वर्ष जुनी एक परंपरा आहे फिजी या देशामध्ये. काय आहे, तशी मान्यता आहे त्या द्वीपावर की त्या द्वीपाजवळ समुद्रामध्ये कुठेतरी एक खूप मोठा नाग राहतो. त्यांना वेद नाही माहिती, त्यांना श्रीकृष्ण नाही माहिती, त्यांना भागवत पुराण नाही माहिती, पण जवळजवळ मी म्हणू शकतो पृथ्वीचा दुसरा टोक आहे. भारत आहे पृथ्वीवर, त्याचा दुसरा टोक आहे. तिथल्या लोकांची अशी प्राचीन मान्यता आहे की आपल्या या द्वीपाजवळ या समुद्रामध्ये एक खूप मोठा नाग राहतो, जो सध्या शांत अवस्थेत आहे, सुप्त अवस्थेत आहे. आणि आपण त्याला अधूनमधून थोडी पूजा वगैरे केली तर शांत राहील. तर आजही फिजीमध्ये नागांचे मंदिर आहे, तिथे अशी नागाची मूर्ती आहे. आणि वर्षातून एकदा सर्व फिजीचे जे लोक आहेत, परंपरा जे पालन करतात, ते त्या नागाची पूजा करतात आणि त्याला म्हणतात, तू शांतच राहा रे बाबा. आणि 5000 वर्षापूर्वी शुकदेव गोस्वामी आपल्याला सांगतात, श्रीकृष्णांनी कालियाला त्या फिजी आयलँड जवळ पाठवले. विचार करा. तर ह्या ज्या गोष्टी आपण बघतो ना, असं वाटतं हे खूपच सुंदर आहे, हे खूपच आकर्षक आहे. आणि त्याच्यात त्या अनुषंगाने मनात एक विचार येतो, कदाचित हे खोटं आहे, कारण माझं जीवन एवढं सुंदर नाहीये, माझं जीवन एवढं स्मूथ असं नाहीये, माझ्या जीवनामध्ये तर खूप उलाढाल आहे. तर हे जे सुंदर सुंदर दृश्य दिसत होते कदाचित खोटं आहे. नाही, हे सगळं काही खरं आहे. आणि या दृष्टीने या पायावर जेव्हा आपण कृष्णलीलेमध्ये प्रवेश करतो, मग लक्षात येतं, ही कृष्णलीला केवळ 5000 वर्षापूर्वी झालेली एक घटना नाहीये. कृष्णलीला आज पण होते. आपले आचार्य श्रील प्रभुपाद आहेत, ते सांगतात, श्रीकृष्णांची लीला ही नित्य लीला आहे. या जगामध्ये एक खूप प्रभावी आणि खूप शक्तिशाली ऊर्जा असणारी एक वस्तू आहे, सूर्य. आज सूर्य इथे मावळलाय, याचा अर्थ सूर्य समाप्त झालाय का नाही. पृथ्वीच्या दुसऱ्या ठिकाणी या क्षणी सूर्यास्त होतोय, पृथ्वीच्या दुसऱ्या कुठल्या ठिकाणी या क्षणी सूर्योदय होतोय. तर कुठे ना कुठे पृथ्वीवर जर तुम्ही प्रवास केला, असा एक काळ होता जेव्हा म्हणायचे इंग्रज पूर्ण पृथ्वीवर राज्य करायचे, तर तेव्हा इंग्रजीमध्ये अशी म्हण होती, द सन नेव्हर सेट्स ऑन द इंग्लिश एम्पायर. म्हणतात इंग्रजांच्या राज्यामध्ये कधी सूर्यास्त होत नाही. त्याचा काय अर्थ आहे की इंग्रजांचं राज्य पूर्ण पृथ्वीवर होतं, इथे जर असेल, इथे सूर्यास्त होत असेल, तर तुम्ही
पश्चिमेकडे जा तर तुम्हाला तिथे सूर्य परत एकदा दिसेल. असं तुम्ही पश्चिमेकडे जर प्रवास करत राहिले तर सूर्यास्त कधी होणार नाही. तर प्रभुपाद म्हणायचे, या जगामध्ये एक सीमित वस्तू आहे सूर्य, ज्याचा कधी अस्त होत नाही. विचार करा, त्या सूर्याला निर्माण करणारे व्यक्ती आहेत, त्यांचा कधी अस्त होऊ शकतो का? म्हणून श्रीकृष्ण लीला ही नित्य लीला आहे. आपल्या जीवनामध्ये पण श्रीकृष्ण लीला करण्यासाठी इच्छुक आहेत. फक्त आपण त्यांना तो प्रवेश दिला पाहिजे, आपण त्यांना तो मार्ग ओपन केला पाहिजे. आज आता मी तुमच्याशी जेव्हा बोलतोय, अधिकांश लोक माझ्याकडे बघतायत. माझ्या डोळ्यासमोर हे 2 मोठे मोठे दिवे आहेत, लाईट आहेत, आणि माझ्या डोक्यावर पण लाईट्स आहेत. तर बघतो 1 2 3 4 असे हे पांढरे लाईट दिसत आहेत. किती लाईट आहेत हे आपण मोजले नाही, मी पण नाही मोजले. कारण तुम्ही जेव्हा माझ्याशी बोलताय, माझ्याकडे बघताय, आणि मी तुमच्याशी जेव्हा बोलतोय, तेव्हा हे जे लाईट्स आहेत हे महत्वाचे नाही आहेत, डोक्यावर आहेत. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे, याच्या डोक्यावर जर प्रकाश पडत असेल म्हणजे वर पण लाईट आहेत, फक्त समोर लाईट नाही आहेत. पण आपण ते मोजले का? आपण ते किती आहेत त्याची दखल घेतली का? नाही. मी जेव्हा इथून प्रवेश केला तेव्हा बघितलं की थोडंसं डेकोरेशन केलंय, कमानी सारखं केलंय. जर मी तुमच्यातून कोणाला विचारलं की तुम्ही पण इथूनच प्रवेश केला, किती कमानी आहेत बनवल्या तिथे स्वागतासाठी, तुम्ही म्हणाल प्रभूजी बघितलं नाही. बघितलं, कमानी होते, काही भक्त होते, रोज वॉटर ते शिंपडत होते. सो आपण जेव्हा इथून प्रवेश केला तेव्हा कमानी किती आहेत पण आपण बघितलं नाही. मग त्या कमानी आहेत की नाही आहेत पण आणि नाही पण. आहेत म्हणजे अस्तित्वाने आहेत, पण नाही म्हणजे आपण लक्ष नाही दिलं. माझ्या डोक्यावर दिवे आहेत की नाही आहेत पण आणि नाही पण. आहेत कसे? कारण आहेत, प्रकाश पडतोय. पण नाहीत कसे? कारण आपल्याला फरक नाही पडत. तसंच श्रीकृष्ण आपल्या जीवनामध्ये जेव्हा येतात तेव्हा अशा या 2 घटना घडतात. आपलं जीवन परिवर्तित होतं पण आणि नाही पण. अरे असं कसं काय? परिवर्तित होतं पण आणि नाही पण. परिवर्तित होतं म्हणजे या अनुषंगाने आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत, आपल्या जीवनामध्ये ज्या काही संघर्ष आहेत, ते काही नाहीसे होत नाही. पण ज्या प्रकारे माझ्या डोक्यावरचे दिवे आहेत ही जाणीव आहे, पण आपल्याला डोळ्यांना ते मोजायची गरज नाहीये. आपण इथून प्रवेश केला तेव्हा कमानी दिसल्या म्हणजे अस्तित्वात आहेत, पण आपण त्याची नोंद नाही केली. तशाच प्रकारे जसं जसं आपण श्रीकृष्णांच्या जवळ जातो तसं आपलं जीवन बदलतं. कसं? आपल्या जीवनातले संघर्ष राहतात, हे दिवे राहतात, त्या कमानी राहतात, डेकोरेशन राहतं, पण आपलं लक्ष त्या दिव्यांकडे जात नाही, आपण त्याची दखल घेत नाही, आपण त्या कमानीकडे बघत नाही. तसंच आपल्या जीवनामध्ये जे संघर्ष येतात, जेव्हा श्रीकृष्णप्रती आपण समर्पित होतो, आपल्याला त्याचा त्रास होणं कमी होतं. या अनुषंगाने मी एक वाक्य बोलतोय की श्रीकृष्णांची भक्ती केल्यावर जीवन बदलतं पण आणि नाही पण बदलत. या दोन्ही गोष्टी कशा असू शकतात? आपलं जीवन बदलत नाही का? कारण आपण जे काही कर्म केले त्याचा जो काही प्रभाव आपल्या जीवनामध्ये येणार आहे तो येतो. पण बदलतं कशावरून? कारण त्या परिस्थितींचा प्रभाव आपल्याला विचलित नाही करत. इथे जर खूप जोरात वारा सुरू झाला तर त्या वाऱ्यामुळे बाहेर जे लोक उभे आहेत ते विचलित होतील आणि ते आतमध्ये येतील. पण या वाऱ्याचा प्रभाव आतमध्ये जे बसले, सुरक्षित बसलेत, त्यांच्यावर नाही. अरे वर छत आहे, सगळ्या खिडक्या बंद आहेत, काय प्रॉब्लेम आहे? चला प्रभूजी सांगा अजून श्रीकृष्णांबद्दल. अरे थोडं कीर्तन कर रे तू. तर जेव्हा आपण आश्रयाखाली असतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये जे वादळ येतात ते आपल्याला विचलित नाही करत. आपण वादळांपासून पडतोय, आपण वादळांपासून दूर पळतोय. आपल्याला वादळांपासून दूर नाही पळायचंय. का माहितीये? वादळाच्या पासून दूर नाही पळू शकत. का? कारण ते वादळ जे आहे ते आपलं कर्तृत्व आहे. या जगामध्ये जे वादळ येतात, वाऱ्याचं जे वादळ आहे ते आपलं कर्तृत्व नाहीये. देवता बनवतात आणि आपल्याला ते सहन करायला लागतं. माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये जे वादळ आले ते माझं कर्तृत्व आहे. मी कधीतरी कोणाचं तरी वाईट केलं म्हणून माझ्या जीवनात वादळ आलंय. त्या वादळापासून जर मी पळायचा प्रयत्न केला ते वादळ मला सोडणार नाही, माझे कर्म मला सोडणार नाहीयेत. पण मी एक काम करू शकतो, वादळापासून दूर पळण्यापेक्षा मी श्रीकृष्णांच्या दिशेने पळू शकतो. वेगवेगळ्या गोष्टी आहेत या. अरे हा बघ वादळ माझ्या मागे आला, अरे हा बघ वाघ माझ्या मागे लागला म्हणून पळून जायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वादळ येऊ दे की नको येऊ दे, श्रीकृष्ण कुठे, राधा गोविंदजी कुठे, राधा माधव कुठे, हरिनाम कुठे, हरिकथा कुठे, या दिशेने पळायचं. जेव्हा एखाद्या व्यक्ती वादळ आहे नाही आहे
त्याला माहिती नाही, पण त्याला एक लक्षात आलंय, वडगावचा जन्माष्टमी कार्यक्रम सुरू आहे, चला मी चाललो अभिषेक पॅलेस जवळ. अभिषेक पॅलेसकडे तो येतोय, त्याला माहिती नाही वादळ येतंय नाही येत आहे. अभिषेक पॅलेसमध्ये प्रवेश करून राधा गोविंदजी समोर बसून वादळ जर आलं तरी तो सुरक्षित आहे, वादळ नाही आलं तरी तो आनंदी आहे. तसंच एका भक्त काय करतो, भक्त आपल्या जीवनात येणाऱ्या संघर्षांपासून दूर कधी पळत नाही. तो म्हणतो संघर्ष असतील तर ठीक आहे, संघर्ष नसतील तर ठीक आहे. संघर्ष जर असतील आणि मी जर श्रीकृष्णांची शरण घेतली असेल तर मला आश्रय मिळेल, मला एक छत मिळेल. आणि जर माझ्या जीवनात संघर्ष नसतील आणि तरीही मी श्रीकृष्णांच्या जवळ आलो असेल तर गोड गोड त्यांची बासुरी ऐकायला येईल, त्यांचं ते गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, हे याचा आश्रय मिळेल. तर संघर्ष असेल तर आश्रय मिळेल, संघर्ष नसेल तर मला आनंदी होता येईल, काय प्रॉब्लेम आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण जन्माष्टमी साजरी करतो, एक आहे तो प्रसंग. अरे 5000 वर्षापूर्वी जन्माष्टमी झाली होती, 5000 वर्षापूर्वी देवकी आणि वसुदेवला एक पुत्र प्राप्त झाला होता. चला रे एक नाटिका करा, चला एक लेक्चर करा, चला एक अभिषेक, चला चाललो आम्ही घरी. दुसऱ्या दिवसापासून आपला जो जीवन आहे तो तसाच तसा. आणि दुसरा एक मार्ग आहे जन्माष्टमी साजरी करण्याचा. जन्माष्टमी म्हणजे श्रीकृष्णांचं आगमन. माझ्या जीवनामध्ये श्रीकृष्णांचं आगमन जर झालं, माझ्या जीवनामध्ये काय फरक पडणार आहे, या दृष्टीने जर आपण जन्माष्टमी साजरी केली, उद्याचा दिवस वेगळा असेल. तर म्हणून आपल्याला एक लक्षात ठेवायला पाहिजे, भक्त फोकस करण्याची कला शिकतो. तुम्ही सर्व लोक फोकस करण्याची कला शिकताय. तुम्ही वर्षा दिव्यांना नाही मोजत आहात, तुम्ही माझ्याकडे बघताय, तुम्ही कदाचित या 2 दिव्यांकडे बघताय. 2 उदाहरणं माझ्या डोळ्यासमोर येतात. श्रीकृष्णांनी महाभारताच्या युद्धामध्ये भाग घेण्यापूर्वी जग जाहीर केलं होतं की मी शस्त्र उचलणार नाही. आणि हे सगळ्यांना माहिती आहे. भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाचं शीर्षक आहे सैन्य निरीक्षण योग. तर भगवद्गीतेचा पहिला अध्याय जर वाचला तर श्रीकृष्ण काही बोलत नाहीयेत, दुर्योधन बोलतात. हे भीष्म, हे द्रोण, बघा आपल्या समोर सैन्य उपस्थित आहे. म्हणतात तो बघा भीम दिसतोय, तो बघा धृष्टद्युम्न दिसतोय, तो अर्जुन, युधिष्ठिर, हे सगळे एक एक तो वर्णन करतो दुर्योधन. मोठमोठ्या महारथींचं वर्णन करतो दुर्योधन, पण एका व्यक्तीचं वर्णन नाही करत. खूप आश्चर्याची गोष्ट आहे. भगवद्गीतेच्या कव्हर पेजवर एका व्यक्तीचं चित्र आहे, अर्जुन, आणि अर्जुनाच्या शेजारी कोण बसलंय, परम पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण. आणि व्यास ऋषी जे सर्व वेदांचे लेखक आहेत, ते भगवद्गीतेमध्ये जेव्हा श्रीकृष्णांचा उल्लेख करतात तेव्हा श्रीकृष्ण नाही म्हणत, कृष्ण नाही म्हणत, म्हणतात श्री भगवान उवाच, श्री भगवंत असं म्हणाले. त्या श्रीकृष्णांना मुखपृष्ठावर किती महत्वाचं स्थान आहे. त्यांची गीता आहे, भगवद्गीता आहे. आणि दुर्योधन आपली कुत्सित वृत्ती कशा प्रकारे दाखवतो, जेव्हा द्रोणाचार्याला आणि भीष्माला समोरच्या सैन्याचं वर्णन करतो, एक एक नाव घेतो, त्याच्यामध्ये श्रीकृष्णांचं नाव नाही घेतो. खूप गमतीची गोष्ट आहे. का माहितीये, कारण तो विचार करतोय मनातल्या मनामध्ये, जर श्रीकृष्णांनी या युद्धाच्या पूर्वी जग जाहीर केलंय की मी शस्त्र चालवणारच नाहीये, मी फक्त तिथे माझ्या मित्राच्या विनंतीला दाद देऊन तिथे रथावर बसलो, म्हणतो जो श्रीकृष्ण सुदर्शन चक्र नाही चालवणार आहे, जो श्रीकृष्ण हत्यार नाही चालवणार आहे, त्या श्रीकृष्णांपासून भीती करायची मला काय गरज आहे. 2 गोष्टी असतात, व्यक्ती आणि शक्ती. आपल्याला असं वाटतं व्यक्ती महत्वाचा नाही आहे, त्या व्यक्तीची शक्ती महत्वाची आहे. दुर्योधन त्या वृत्तीमध्ये आहे, अरे हा व्यक्ती श्रीकृष्ण आहे पण याच्याकडे सुदर्शन चक्र नाही आहे, यांनी ऑलरेडी एक शपथ घेतली आहे की मी महाभारताच्या युद्धामध्ये शस्त्र नाही चालवणार आहे. हा विना वस्त्र याचा नावी काय कामाचा आहे, याच्यापासून काय भ्यायचं आपण. म्हणून दुर्योधन जेव्हा नाव घेतात तेव्हा श्रीकृष्णांची मोजमाप नाही करू शकत, अरे हा असेल एक सारथी आहे. आणि ते श्रीकृष्ण ज्यांनी जग जाहीर केलंय की मी शस्त्र नाही चालवणार आहे, ते म्हणाले होते की मी उपलब्ध आहे आणि माझी नारायणी सेना पण उपलब्ध आहे. तेव्हा 2 व्यक्ती श्रीकृष्णांना भेटायला गेले होते, अर्जुन पण गेले होते आणि दुर्योधन पण गेले होते. तर ती घटना आपल्याला सर्वांना माहिती आहे. श्रीकृष्ण तेव्हा आराम करत होते. अर्जुन म्हणाले, अच्छा श्रीकृष्ण आराम करतायत का, मी थोडे त्यांच्या पायांजवळ बसतो. आणि श्रीकृष्णांच्या चरणांजवळ जाऊन बसले आणि वाट बघत होते. तर महाभारतामध्ये जो श्लोक आहे त्याच्यामध्ये कृतांजली,
अर्जुन कसे बसले होते? कृतांजली. कृतांजली म्हणजे असे हात जोडून अर्जुन बसले होते, राजासारखे. असं रुबाबात नव्हते बसले. अर्जुनामध्ये ती नम्रता आहे. जरी श्रीकृष्ण त्यांच्याकडे बघत नाहीये, तथाकथित डोळे बंद आहेत, आराम करतायत, पण त्यांनी त्याची नम्रता नाही सोडली. पायाजवळ जाऊन कृतांजली नम्रतेने बसलेत. आणि काही वेळाने दुर्योधन आला आणि दुर्योधन म्हणतो, हा पण राजा, द्वारकाधीश, आणि मी पण राजा, मग मी कुठे बसायला पाहिजे? पायांजवळ नाही बसणार, मी तर शेजारी बसणार. श्रीकृष्णांच्या डोक्याजवळ जी उशी होती त्याच्याजवळ एक आसन होतं. दुर्योधन तिथे जाऊन बसला. काही वेळाने श्रीकृष्णांचे डोळे उघडले. अर्थातच आपण समोर आधी बघतो, पायांजवळ आधी श्रीकृष्णाने बघितलं. अर्जुन, तू कधी आलास? लगेच दुर्योधन म्हणतो, आधी माझ्याकडे लक्ष द्या, मी आधी आलोय. अर्जुन म्हणतात, श्रीकृष्ण म्हणतात, माझं लक्ष पहिले अर्जुनावर पडलं, मी आधी त्याच्याशी बोलतो. नाही, हे चुकीचं आहे, तुम्ही असं नाही करू शकत. श्रीकृष्ण पुन्हा एकदा म्हणतात, अरे लहान आणि मोठे भाऊ असतात ना, त्याच्यामध्ये लहानांना आधी स्थान असतं, मोठ्यांना समजून घ्यायचं असतं. तर तू मोठा आहेस आणि अर्जुन लहान आहे, म्हणून मी अर्जुनाला आधी विचारणार. म्हणतात, अर्जुना तू कसा आलास? तो नाही, मी तुम्हाला विनंती करायला आलो की पुढे जे काही होणार आहे त्याच्यामध्ये मला तुमची साथ हवी आहे. अर्जुना, पण तुला माहिती आहे ना, मी शस्त्र नाही चालवणार आहे, मी शपथ घेतली आहे, मी ऑलरेडी सगळ्यांना जग जाहीर केलंय. अर्जुन म्हणतात, हे मला आता पुन्हा एकदा स्मरण करून देताय तुम्ही. एका अर्थाने कुठेतरी माझ्यावर संशय घेतला की नाही तुम्ही? तुम्हाला असं वाटतंय मी तुमच्या सुदर्शन चक्रासाठी तुमच्याकडे आलोय, तुमच्या शारंग धनुष्यासाठी तुमच्याकडे आलोय, मी तुमच्या कौमुदुकी गदेसाठी तुमच्याकडे आलोय, तुमच्या तलवारीसाठी मी आलोय? नाही. म्हणाले, ते सर्व शस्त्र तर माझ्याकडे पण आहेत, अनेक अनेक युद्ध तर मी पण जिंकलोय, पण या वेळेस ना हे युद्ध वेगळे आहे. यावेळेस जे युद्ध आहे त्याच्यामध्ये भावना आहे. आजपर्यंत भावना नव्हत्या युद्धामध्ये. हे माझ्या परिवारातले लोक आहेत आणि कशी बघा परिस्थिती आली आहे की मला माझ्या परिवारातल्या लोकांशी युद्ध करावं लागतंय. या ठिकाणी मला तुमची वैयक्तिक साथ हवी आहे, मला तुमचं मार्गदर्शन हवंय. तसं मी म्हणालो, व्यक्ती आणि शक्ती, दुर्योधनाने शक्तीला महत्व दिलं. अर्जुन म्हणतोय शक्ती महत्वाची नाहीये, मला व्यक्ती महत्वाचं आहे. म्हणून अर्जुनाने सांगितलं, तुम्ही युद्ध करा किंवा नका करू, तुमच्या माझ्या शेजारी बसणं हे महत्वाचं आहे, तुमचं मार्गदर्शन महत्वाचं आहे. तुमचा सर्वात मोठा शस्त्र सुदर्शन चक्र नाहीये, तुमचं सर्वात मोठा शस्त्र आहे तुमचं मार्गदर्शन. तुम्ही तुमच्या भक्तांना जेव्हा मार्गदर्शन करता, योग्य काय अयोग्य काय हे जेव्हा सांगून देता, समजावून सांगता, ती खरी गोष्ट आहे, तो खरा आशीर्वाद आहे. आपण इथे बघितलं, कालियाला जेव्हा कालिया दमन केलं तेव्हा कुठला शस्त्र वापरला? पाय वापरले. वृंदावनामध्ये 11 वर्ष श्रीकृष्ण होते आणि दररोज 2 किंवा 3 राक्षस यायचे, श्रीकृष्णांना मारायचा प्रयत्न करायचे. विचार करा, 11 वर्षांमध्ये किती राक्षस येऊन गेले. श्रीकृष्णांनी या सर्व राक्षसांना मारण्यासाठी एकदा पण कधी शस्त्र नाही वापरलं. कधी कोणाला हातांनी मारलं, कधी कोणाला पायांनी मारलं, कधी कोणाला कुस्तीमध्ये मारलं, कधी कोणाला अघासुराच्या गळ्यामध्ये गेले आणि इथे जो भाग असतो तिथे जाऊन उभे झाले आणि असं थोडा आपला आकार विस्तारित केला, त्याचा गुदमरला तो. पूर्ण वृंदावनाच्या 11 वर्षांमध्ये जेवढ्या राक्षसांना मारलं, एका पण राक्षसाला श्रीकृष्णांनी शस्त्रांनी नाही मारलं. ही गोष्ट ना अभक्तांना माहिती नाहीये. म्हणून मी म्हणालो की साधारण जगाला श्रीकृष्ण जे माहिती आहेत ते कुरुक्षेत्राचे श्रीकृष्ण माहिती आहेत, साधारण जगाला वृंदावनातले प्रेमळ श्रीकृष्ण नाही माहिती आहेत. जर वृंदावनातले श्रीकृष्ण आपल्याला माहिती असेल तर आपल्याला माहिती असायला पाहिजे, वृंदावनामध्ये श्रीकृष्णांनी अस्त्र न वापरता एवढ्या सगळ्या राक्षसांना मारलं हे अर्जुनाला माहिती आहे. अर्जुन म्हणतो, तुमचे अस्त्र ना तुमच्या अधीन आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल, तुमची जर इच्छा असेल, तुम्हाला अस्त्रांची गरज नाही, तुम्हाला शस्त्रांची गरज नाही, तुम्ही केवळ हाताने या पृथ्वीचा भार कमी करू शकता. श्रीकृष्ण जेव्हा मथुरेला पोचले, पहिल्या वेळेस जेव्हा मथुरेमध्ये विहार करत होते तर गावातली मुलं येते, कृष्ण, बलराम आणि त्यांचे मित्र. आणि मथुरा म्हणजे खूप मोठं शहर. वडगावातला समजा 2-3 मुलं जर मुंबईला गेले तर त्या अशा गगनचुंबी इमारती, मोठे मोठे चौपदरी रस्ते, हे बघून थोडंसं वाटतं ना
तर म्हणून गावातले, वृंदावनातले कृष्ण, बलराम आणि त्यांचे सवंगडी, त्यांचे मित्र हे मथुरेसारख्या शहरामध्ये फिरत होते आणि बघत होते, अच्छा इथे मोठा महल आहे, इथे एवढे मोठे मोठे रस्ते आहेत. आणि त्या दरम्यान एक महिला त्याला येऊन भेटली. तिचं नाव होतं त्रिवक्रा. त्रिवक्रा म्हणजे 3 ठिकाणी तिचं कुबड निघालं होतं. तर कधी कधी बोली भाषेमध्ये तिला म्हणतात कुब्जा, पण भागवतामध्ये तिचं जे नाव दिलंय ते आहे त्रिवक्रा. तर एक इथे त्याची मान असं कुबड निघालं होतं, अशी होती. दुसरं होतं या पाठीमध्ये पण वाकली होती, अशी अशी वाकली होती. असं 3 ठिकाणी ही कुब्जा वाकली होती. पण जेव्हा श्रीकृष्णांना बघितली तेव्हा म्हणाली, या श्रीकृष्णांसाठी मी काहीतरी सेवा करू बा. तर तिच्या हातामध्ये होतं चंदन. तिला काय सेवा दिली होती? कंस राजाला रोज चंदन हवं होतं आणि तिची सेवा होती ते चंदन तयार करायचं, ती पेस्ट तयार करायची आणि कंस राजाला जाऊन द्यायची. ते चंदन घेऊन ही कुब्जा तिथे चालते. ही कुब्जा कोण आहे? तर म्हणतात पृथ्वी देवीचा एक अंश आहे. म्हणून त्या दिवशी चंदन घेऊन जेव्हा जात होती तेव्हा ती अशी वाकलेली होती. तर आपले जे साधू संत आहेत, आचार्य आहेत, ते म्हणतात कुब्जा वाकली का होती? कारण कंसाच्या सेवेत होती. पृथ्वी अनेक अनेक पर्वतांचा भार घेऊ शकते, पृथ्वी अनेक अनेक समुद्रांचा भार घेऊ शकते, पण पृथ्वी एका खोटारड्या एका मनुष्याचा भार नाही घेऊ शकत. तिला त्रास होतो. 10व्या स्कंदामध्ये भागवताला सुरुवाती पृथ्वी सर्व देवी देवतांना जाऊन प्रार्थना करते आणि म्हणते, माझ्या पाठीवर खूप सारे क्रूर राक्षस राजे राज्य करतायत आणि मनुष्यांना, प्राण्यांना मारहाण करतायत आणि रक्तबंबाळ करतायत. मला त्रास होतोय त्याचा. माझी मुलं आहेत ही, माझ्या मुली आहेत ह्या, तर कृपया तुम्ही मदत करणार का? ब्रह्मदेव म्हणतात, शिशुपाल, दंतवक्र, जरासंध, जयद्रथ या सर्व राक्षसांना मी नाही मारू शकत, आपण ब्रह्मदेवांकडे जाऊया. अर्थात पृथ्वी देवी म्हणते की माझ्या पाठीवर खूप सारे क्रूर राक्षस आहेत आणि मी त्यांचा भार सहन नाही करू शकत आहे. तर त्याचं एका अर्थाने एक्झाम्पल आहे की कुब्जा अशी वाकलेली आहे का? तर कंसाची ती सेवा करते. पण त्या पृथ्वीमध्ये जरी कंसाची सेवा करण्याची शक्ती असेल, पण मनामध्ये काय भावना आहे? त्या पृथ्वीच्या मनामध्ये एक भावना आहे, मला परमेश्वराची सेवा करायची आहे. म्हणून कुब्जा जरी तिने त्या दिवशी ते चंदन कंसासाठी बनवलं होतं, पण ते चंदन हातात घेऊन ती जेव्हा कंसाच्या महलाकडे जात होती आणि तिने जेव्हा श्रीकृष्ण आणि बलरामांना बघितलं तेव्हा तिच्या मनामध्ये एक सुंदर भावना निर्माण झाली, हे चंदन आज मी श्रीकृष्णांना अर्पण करू का? आणि बिनधास्त पूर्ण शहर बघताय, सगळे कंसाचे सैनिक बघतायत, शहरातले सगळे मोठमोठे व्यक्ती बघतायत, ही तर कुब्जा आणि हिची तर सेवा आहे, हे चंदन घेऊन जायचंय कंसासाठी. आणि ही कुब्जा आज कंसाच्या शत्रूच्या दिशेने का चालते? पण कुब्जा म्हणते, जर आश्रय पाहिजे असेल, जर कृपा पाहिजे असेल, थोडंसं भीती सोडायला लागणार. प्रत्येक वेळेस जर आपण विचार केला, लोक काय म्हणतील, आम्ही श्रीकृष्णाच्या सत्संग कार्यक्रमाला गेलो तर लोक काय म्हणतील, आपण हरिनामाची माळ हातात घेतली तर लोक काय म्हणतील, आपण जर कपाळावर टीका लावला तर लोक काय म्हणतील. कुब्जानी म्हटलं, लोकांना जे म्हणायचं ते म्हणू दे, मला श्रीकृष्णांची सेवा करे. खूप झाली सेवा कंसाची, खूप झाली सेवा क्रूर लोकांची, मला श्रीकृष्णांची सेवा करायची आहे. चंदन घेऊन आली आणि श्रीकृष्णांच्या त्या सावळ्या रंगाच्या शरीरावर कुब्जाने स्वतःच्या हाताने त्या चंदनाला घेऊन खूप सुंदर सुंदर डिझाईन केले. तर चंदन जेव्हा ओलं असतं तेव्हा थोडं ब्राऊन रंगाचं असतं आणि जेव्हा वाळतं तेव्हा थोडं शुभ्र रंगाचं होतं. विचार करा, त्यांनी असं खूप सुंदर सुंदर जे डिझाईन केले होते श्रीकृष्णांच्या सावळ्या रंगावर, जेव्हा ते चंदन काही वेळाने जेव्हा वाळलं तेव्हा श्रीकृष्ण किती सुंदर दिसत असेल. तर म्हणून कुब्जाने कंसाची सेवा सोडून लोकांची, लोक क्या कहेंगे, लोक काय म्हणतील या भीतीला जेव्हा दुर्लक्ष करून श्रीकृष्णांची सेवा केली, श्रीकृष्णांची कृपा प्राप्त केली. श्रीकृष्णांनी काय केलं? श्रीकृष्णांनी त्यांच्या पायावर आपला पाय ठेवला आणि असे आपले 2 बोट घेतले आणि कुब्जाच्या हनवटीला इथे हात लावला आणि असं केलं. जी कुब्जा 2 सेकंदापूर्वी 3 ठिकाणी अशी वाकलेली होती, अगदी विचित्र दिसत होती,
पण तिच्या आंतरिक सौंदर्याला दाद देऊन श्रीकृष्ण काय बघतात? श्रीकृष्ण बाहेरचं सौंदर्य नाही बघत, आंतरिक सौंदर्य बघतात. म्हणतात हिला सेवा करायची वृत्ती आहे, हिला कोणाची भीती नाही आहे, ही म्हणते श्रीकृष्णाची सेवा करायला पाहिजे. कितीही संघर्ष आले तरी श्रीकृष्णाची सेवा करायला पाहिजे. ते आंतरिक सौंदर्य श्रीकृष्णाने बघितलं आणि श्रीकृष्णाने विचार केला मला हिला आता बाह्य सौंदर्य पण द्यायला लागणार. आणि असं केलं. आणि जसं असं केलं ते 3 कुबड जे होते, 3 ठिकाणी जी कुब्जा वाकली होती सरळ झाली आणि कुब्जा खूप सुंदर झाली. आणि कारण ती पृथ्वीचं प्रतिनिधित्व करते, तर म्हणून श्रीकृष्णांनी या छोट्याशा घटनेतून एक संदेश दिला पूर्ण मनुष्य समाजाला. जरी आज पृथ्वी क्रूर राजांच्या वजनामुळे, त्यांच्या क्रूरतेमुळे त्रासलेली आहे आणि वाकलेली आहे आणि कमकुवत झालेली आहे, पण जर या पृथ्वीने माझी सेवा केली आणि या पृथ्वीवरच्या लोकांनी माझी सेवा केली, त्यांचे ते कुबड, त्यांच्यावरचा तो भार आहे, तो सगळा भार मी एका क्षणात नष्ट करू शकतो आणि पुन्हा एकदा त्या पृथ्वीला काहीच दिवसांमध्ये मी पुन्हा एकदा सुंदर करणार आहे. महाभारताच्या युद्धानंतर परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. महाभारताच्या युद्धानंतर जितके क्रूर राजे होते सगळ्यांना श्रीकृष्णाने एका ठिकाणी बोलवलं आणि नरसंहार केला. कुठे प्रत्येक राज्यामध्ये जायचं, तिथल्या त्या क्रूर राजाला मारायचं, परत प्रवास करायचा, परत एका ठिकाणी जायचं, तिथल्या क्रूर राजाला मारायचं. अरे खूप त्रास होतो याचा. त्यापेक्षा एक काम करायचं, महाभारताचं युद्ध घडवून आणायचं, सगळ्या क्रूर राजांना एका ठिकाणी आणायचं आणि एका झटक्यामध्ये असं त्यांना सगळ्यांना मारून टाकायचं आणि पृथ्वीला सुंदर करायचं. तर हे श्रीकृष्ण जे या जगामध्ये येतात ते पृथ्वीला सुंदर करतात, पण पृथ्वीला सुंदर करताना आपल्याला काही संदेश देतात. म्हणतात नेहमी सेवा वृत्ती ठेवायला पाहिजे आणि लोक काय म्हणतील याची भीती आपण कधी नाही करायला पाहिजे. तर या नाटिकेमध्ये आपण बघितलं श्रीकृष्णांनी कुठलं शस्त्र नाही वापरला. तर ते मी सांगत होतो की पूर्ण वृंदावनामध्ये श्रीकृष्णाने कधी शस्त्र नाही वापरला हे अर्जुनाला माहिती आहे. श्रीकृष्णांना शस्त्र वापरायची गरज नाहीये, कोणाला मारायला पण श्रीकृष्णांना शस्त्र वापरायची गरज नाहीये आणि कोणाला सुंदर करायला पण प्लॅस्टिक सर्जरी करायला स्कॅल्पेल आणि वेगवेगळे शस्त्र घ्यायची गरज नाहीये. श्रीकृष्ण स्पर्श करून मारू शकतात आणि श्रीकृष्ण स्पर्श करून सुंदर पण करू शकतात. आपण कुठल्या विभागामध्ये बसतो त्यानुसार आपल्याला ट्रीटमेंट मिळेल. आपण जर क्रूर विभागात असू तर स्पर्श करून श्रीकृष्ण आपल्याला मारू शकतील आणि जर आपण सेवा वृत्ती या विभागात असू तर श्रीकृष्ण आपल्याला स्पर्श करून सुंदर पण करू शकतात. म्हणून अर्जुन आपल्याला एक दृष्टिकोन देत आहेत. व्यक्ती आणि शक्ती यामध्ये व्यक्ती महत्वाचा आहे, शक्ती ही व्यक्तीच्या अधीन असते. नेहमी आपण आपल्या जीवनामध्ये व्यक्तीला निवडायला पाहिजे, शक्तीला नाही निवडायला पाहिजे. आणि दुर्योधन आपल्या वाईट संगतीमुळे त्याचे जे वाईट विचार आहेत त्याला स्पष्ट दृष्टिकोन नाही आहे. तो म्हणतो मला व्यक्ती महत्वाचा नाही आहे, त्याची शक्ती महत्वाची आहे. आणि ज्यांनी शक्ती निवडली त्याच्या जीवनामध्ये काय झालं? त्याचा पराभव झाला. महाभारताच्या युद्धामध्ये जरी त्याच्याकडे असंख्य मनुष्यबळ आहे, असंख्य शस्त्रबळ आहे, असंख्य त्याचे सगळे शिक्षक आहेत, द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्म, अमर आहेत भीष्म, या सगळ्या मोठमोठ्या लोकांना घेऊन पण कारण त्यांनी चुकीची निवड केली, त्यांनी शक्तीची निवड केली, व्यक्तीची निवड नाही केली, म्हणून त्याचा पराभव झाला. तर भक्त कोण आहे? भक्त तो नाही आहे ज्याच्या जीवनामध्ये संघर्ष येत नाही. भक्त तो आहे ज्याच्या जीवनामध्ये जेव्हा संघर्ष येतात तो एक काम करतो. जसं आता मी बोलतोय तेव्हा इथे एक कॅमेरा आहे आणि कॅमेरामॅनला जर विचारलं तर तो म्हणेल जेव्हा कॅमेरा सेट केला तुमच्या चेहऱ्यावर तेव्हा थोडा फोकस करायला लागला, कारण माझ्या मागे बॅकग्राऊंड पण आहे. आणि जर तो फोकस नीट नाही केला तर काय होतं, बॅकग्राऊंडचं छान रेकॉर्डिंग होईल आणि माझा चेहरा कदाचित अस्पष्ट येऊ शकतो. पण जेव्हा कॅमेरामॅन चांगलं रेकॉर्डिंग करतो, चांगलं रेकॉर्डिंग म्हणजे काय, जो बोलतोय त्याचा चेहरा स्पष्ट पाहिजे, मागचे 1-2 फूल स्पष्ट नसेल तरी चालेल, दृश्य तेच आहे, पण कॅमेरामॅन कशावर फोकस करतो त्यानुसार रेकॉर्डिंग चांगलं किंवा वाईट म्हणलं जातं. तर भक्ताचं जीवन कसं असतं? भक्ताच्या जीवनामध्ये दोन्ही गोष्टी असतात, सुख पण असतात आणि दुःख पण असतात, समृद्धी पण असते आणि त्रास पण असते. पण भक्त काय करतो, श्रीकृष्णांच्या शिकवणीचा कॅमेरा चालू करतो आणि त्याला खूप छान फोकस करतो आणि म्हणतो मला त्या त्या गोष्टींवर फोकस करायचं आहे ज्याच्यामध्ये व्यक्तीला प्राधान्य आहे. आपल्या जीवनामध्ये अनिश्चितता आहे का? आहे. आणि आपल्या जीवनामध्ये निश्चितता आहे का? आहे.
निश्चित काय आहे आपल्या जीवनामध्ये? निश्चित हे आहे, उद्या सूर्य उगवणार. जे करायचंय ते करा, पण उद्या सूर्य उगवणार. निश्चितता काय आहे? एखाद पाऊस तरी पडेल, कारण पावसाचा सीझन अजून संपला नाहीये. एखाद पाऊस घेऊन मग पाऊस निघेल. तर काही गोष्टी त्या निश्चित आहेत. अजून काय निश्चितता आहे? थोडा नोव्हेंबर डिसेंबरचा महिना लागला, हिवाळा येतो, खूप थंडी होते. या गोष्टी निश्चित आहेत. आणि अनिश्चित काय आहे? माझं आरोग्य अनिश्चित आहे, मी आजारी पडू शकतो. माझी आर्थिक परिस्थिती बदलू शकते, कधी वर जाऊ शकते, कधी खाली पडू शकते. माझी शेती दरवर्षी, माझं उत्पन्न, प्रभूजी काय सांगू, या पूर्ण विभागामध्ये माझी शेती सर्वात चांगली मानली जाते आणि माझं उत्पन्न या पूर्ण प्रदेशामध्ये सगळ्यात जास्ती आहे. कदाचित आपल्याला असं वाटत असेल की ही निश्चितता आहे, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो ही अनिश्चितता आहे. माहित नाही येणाऱ्या वर्षांमध्ये पाऊस पडेल की नाही, माहित नाही येणाऱ्या वर्षांमध्ये काय परिस्थिती होईल. म्हणून जसं आपण या जगामध्ये जन्म घेतो, दोन गोष्टी आपल्या जीवनात प्रवेश करतात. काही प्रमाणामध्ये निश्चितता प्रवेश करते आणि काही प्रमाणामध्ये आपल्या जीवनामध्ये अनिश्चितता प्रवेश करते. ज्यांना श्रीकृष्णांशी संबंध नाहीये, ज्यांना श्रीकृष्णांशी काही घेणं देणं नाहीये, त्यांच्या जीवनामध्ये काय असतं माहितीये? दोन गोष्टी असतात. निश्चितता पण असते आणि अनिश्चितता पण असते. पण त्यांच्या कॅमेराचा जो फोकस असतो तो अनिश्चिततेवर जास्ती असतो. त्यांच्या जीवनामध्ये असतात निश्चित गोष्टी आहेत, पण लक्ष नसतं का? तो फोकस चुकलाय. तर त्यांना नेहमी चिंता असते, आता काय होणार, उद्या काय होणार, मग हा असा का आहे, त्यांनी असं का केलं, याच्यामध्ये आपण बुडलेलो असतो. आणि जसजसं आपण श्रीकृष्णांच्या निश्चिततेमध्ये जितके आपण अग्रेसर होतो, श्रीकृष्णांचं नाव हे शाश्वत आहे, श्रीकृष्णांची कृपा ही शाश्वत आहे, श्रीकृष्णांचं भक्त वात्सल्य. नागपत्नींनी प्रार्थना केली, अभयदान. अरे त्यांनी तुमच्या सवंगड्यांना मारलं, तुमच्या गायींना मारलं, तुमच्या वासरांना मारलं, तुमच्या वृंदावनातल्या पक्ष्यांना मारलं, अभयदान. न्याय आहे का? आपण जर न्यायाची भीक मागितली, श्रीकृष्ण म्हणतील, माझं वृंदावन, माझं घर, माझे सवंगडी, माझ्या गायी, माझे वासरू, माझे मोर, माझे हरिण, माझे पक्षी, त्यांना मारल्यानंतरही जर या नागपत्नींनी याच्यासाठी जर प्रार्थना केली असेल, माझा हक्क आहे त्याला माफ करायचा. आपण म्हणू शकत नाही, तुम्ही नाही माफ करू शकत, तुम्हाला शिक्षा द्यायला लागेल त्याला. श्रीकृष्ण म्हणतायत, जसं मी शाश्वत आहे, माझं नाव शाश्वत आहे, माझ्या लीला शाश्वत आहेत, तशी माझी कृपा पण शाश्वत आहे. जर एखाद्या व्यक्तीने माझ्या कृपेला हाक मारली आणि जर म्हणाले, हे कृष्ण, माझ्याकडून भरपूर चुका घडल्या आहेत, मी भरपूर काही नको त्या गोष्टी केल्या आहेत, पण आज मी हात वर करतो आणि तुझ्याकडे शरणागती करतो आणि म्हणतो, हे कृष्ण, वाचवशील का मला? आणि हे करताना कुठल्या तरी एका भक्ताला जर आपण सोबत घेऊन गेलो आणि गोविंदजींसमोर म्हणालो, थोडी प्रार्थना कर ना माझ्यासाठी, आणि त्या भक्ताने काहीतरी कारण देऊन तुमच्यासाठी, माझ्यासाठी जर गोविंदजींकडे प्रार्थना केली, कोणीही व्यक्ती, ब्रह्मदेव असू दे, शंकर असू दे, इंद्र असू दे, कोणी मोठे मोठे व्यक्ती असू दे, ते श्रीकृष्णांना म्हणू शकत नाही, याला माफ नाही करायचं, यांनी भरपूर गुन्हे केलेत. श्रीकृष्ण म्हणतील, एक मिनिट, मला काय करायचंय हे मी ठरवणार आणि मी ते ऑलरेडी ठरवलंय, ठरवायचं पण नाहीये. जर मला कोणी शरणागती घेतली आणि शरणागती घेताना जर एखाद्या भक्ताला जर घेऊन आले आणि त्या भक्ताने जर मला निवेदन केलं, मी शाश्वत, माझं नाव शाश्वत, माझी कथा शाश्वत, माझा प्रसाद शाश्वत, माझं धाम शाश्वत, तशी माझी कृपा पण शाश्वत. तर म्हणून अभक्तांच्या जीवनामध्ये पण निश्चितता असते, अभक्तांच्या जीवनामध्ये पण अनिश्चितता असते. पण त्यांना श्रीकृष्णांचा हा स्वभाव माहीत नाही, त्यांना कोणी सांगितलं नाहीये, त्यांनी इस्कॉनचे प्रवचन ऐकले नाहीयेत, त्यांनी भागवत वाचलं नाहीये. त्यांना वाटतं हे श्रीकृष्ण पण या जगातल्या इतर व्यक्तींसारखे असतील, जर गुन्हा केला तर शिक्षा मिळणारच, कितीही याचना करा, किती, अहो सोडा हो, अहो झाला, फसला, किती त्रास देणार त्याला, नाही, शिक्षा देणार. एक पहिल्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली, दुसऱ्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली, तिसऱ्या गुन्ह्याची. श्रीकृष्णांचा जर आपल्याला स्वभाव माहिती नसेल तर आपण विचार करू, हे श्रीकृष्ण पण या जगाच्या अन्य लोकांसारखे आहेत, शिक्षा देण्यामध्ये प्रवीण आहेत. चुकलो आपण. त्याच्यासाठी आपल्याला वडगाव निंबाळकर मध्ये होणाऱ्या साप्ताहिक, द्विसाप्ताहिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला लागेल आणि आपल्याला वैष्णवांकडून ऐकायला लागेल, हे जे बासुरी वाजवणारे कृष्ण आहेत यांचं मन काय,
हात तर दिसत आहेत, डोळे तर दिसत आहेत, मोरपंख तर दिसतोय, मन कसं आहे? यांचं मन हे चुका सगळ्यांकडून होतात, पण पश्चातापाची भावना आहे का? आणि कुठल्या तरी भक्तासमोर जाऊन माफी मागण्याची भावना आहे का? श्रीकृष्ण म्हणतात, हिंदीमध्ये म्हण आहे 100 खून माफ. श्रीकृष्ण 100 खून नाही माफ करत, श्रीकृष्ण कोटी कोटी गुन्हे एका माफ करत. श्रीकृष्णांसमोर काय प्रॉब्लेम? तर अभक्तांना, कारण हे माहिती नसतं, अभक्तांचं सर्व लक्ष त्यांच्या जीवनामध्ये असणाऱ्या अनिश्चिततेवर असतं. बापरे, ही समस्या आहे, काय होणार काय होणार. आणि त्या अनिश्चिततेच्या शेजारी एक निश्चितता उभी आहे. सर्व जीवात्म्यांच्या हृदयामध्ये श्रीकृष्ण उपस्थित आहेत. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनम च. शाश्वत आहेत, निश्चितपणे आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये श्रीकृष्ण आहेत, पण तिथे आपला फोकस नाहीये. आपला कॅमेरा कुठे आहे? अनिश्चिततेवर फोकस्ड आहे. आणि भक्त काय म्हणतो? भक्त म्हणतो, प्रभूजी मी दर सप्ताहाचा साप्ताहिक कार्यक्रम, द्विसाप्ताहिक कार्यक्रम अटेंड करणार, मी भागवताचं वाचन करणार, मी हरिनाम घेणार, मी चांगला मोठा टिळा लावणार आणि लोकांना हसू दे फसू दे, जे करायचं ते करू दे, पण या व्यक्तीची शरण मी घेणार. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण श्रीकृष्णांच्या जवळ जातो तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, 1 मिनिट, आजपर्यंत तुझा जो कॅमेरा होता तो फोकस नव्हता, तो बॅकग्राऊंडवर फोकस करत होता. त्यांनी अनिश्चिततेवर फोकस केलंय, निश्चिततेवर फोकस नाही केलंय. आजपासून एक काम कर, माझ्या शाश्वत नावावर फोकस कर, माझ्या शाश्वत कथेवर फोकस कर, माझ्या शाश्वत कृपा शक्तीवर फोकस कर. आजपासून अनिश्चिततेवर फोकस नको करू, आजपासून कॅमेराचा जो फोकस आहे तो निश्चिततेवर कर. म्हणून आपल्याकडून ज्या चुका घडल्या आहेत त्या वास्तविक आहेत आणि उद्या पण आपल्याकडून चुका घडतील, पण या सर्व चुकांच्या पलीकडे एक निश्चितता आहे. श्रीकृष्णांचं हृदय करुणा सिंधू आहे. श्रीकृष्णांचं एक नाव आहे करुणा सिंधू. करुणा सिंधू म्हणजे करुणेचं समुद्र. आणि या जगातलं जे समुद्र आहे, जरी आपण त्याला म्हणू की अमाप आहे, पण त्याला पण एक मोजू शकतो आपण, किती किलोमीटर लांब आहे. भारतीय समुद्र इतके किलोमीटर लांब आहे. प्रशांत महासागर किती मोठा आहे? इतका लांब आहे. पण यांच्या हृदयामध्ये करुणेचं, कृपेचं जे महासागर आहे ते खरोखर आपण मोजू नाही शकत. म्हणून जन्माष्टमी जर आपल्याला खरी खरी लक्षात यायची असेल तर आपल्याला आज एक प्रार्थना करायला पाहिजे राधा गोविंदजींना, राधा माधवला, राधा कृष्णांना. आजपर्यंत जे जीवन जगलो ते तुमच्या विना जीवन जगलो, आणि तुमच्या विना जेव्हा जीवन जगलो तेव्हा वर छत नव्हतं, कधी वादळ होतं तेव्हा त्रास व्हायचा, जेव्हा वादळ नसायचं तेव्हा वाटायचं आज सुटलो बुवा, आज वादळ नाही आला. सुख आणि दुःख म्हणजे काय? ऍक्च्युली दुःखांचा मारा नेहमीच होत असतो. 2 दुःखांच्या मध्ये जो एक इंटरव्हल काळ असतो, छोटा काळ असतो 2 दुःखांच्या मध्ये, त्याला आपण सुख म्हणतो. कधी कोणी आपल्या घरी आला आणि म्हणाला, अरे कसं चाललंय रे तुझं जीवन? खूप सुखी आहे मी. काय रे, काय झालं? नाही, 2 वर्षांपासून आजारी नाही पडलो आणि कोणाशी काय भांडण तंटा नाही झाला. हे सुखाची व्याख्या नाही. सुखाची व्याख्या असायला पाहिजे, सकारात्मक व्याख्या असायला पाहिजे. अधिकांश लोकांशी जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्याला सुखाची जी व्याख्या ऐकू येते ती आहे, बरेच दिवसांपासून आजारी नाही पडलो, बरेच दिवसापासून गाडी चालवताना घसरून नाही पडलो. वाईट नाही झालंय ते सुख नाहीये. सुख सकारात्मक पाहिजे. तर म्हणून जेव्हापर्यंत आपल्या डोक्यावर श्रीकृष्ण कृपेचा आश्रय नसेल तेव्हापर्यंत आपल्या जीवनात सुख आणि दुःख काय आहे? दुःख म्हणजे जेव्हा वादळ येतं, अनअपेक्षित घटना घडतात, त्याला आपण म्हणतो विचलित होतो आपण. आणि सुख काय आहे? 2 वर्षांपासून अनअपेक्षित काही वाईट घडलं नाहीये, ते सुख नाहीये. खरं सुख आहे अशा प्रकारच्या अभिषेक पॅलेस सारख्या एका हॉलमध्ये येऊन बसणं, निवांत बसणं. बाहेर जो गोंधळ व्हायचा तो होऊ दे, वादळ येऊ दे, गारा पडू देत बाहेर, आपल्याला काही फरक पडत नाही जेव्हापर्यंत हे छत आपल्यावर आहे. म्हणून जन्माष्टमीद्वारे श्रीकृष्ण आपल्याला म्हणतायत, माझा जन्म 5000 वर्षापूर्वी फक्त झाला नाहीये, माझा जन्म आज पण तुमच्या हृदयामध्ये होऊ शकतो. आणि जर आपण श्रीकृष्णांना आपल्या हृदयामध्ये आमंत्रित केलं आणि आपल्या हृदयामध्ये एक जन्माष्टमी साजरी केली, आपल्या हृदयामध्ये श्रीकृष्ण नामाचा, श्रीकृष्ण कथेचा, श्रीकृष्णांच्या प्रसादाचा, श्रीकृष्णांच्या आश्रयाचा, श्रीकृष्णांच्या करुणेचा, श्रीकृष्णांच्या कृपेचा एक छत आपल्याला मिळेल.
मग या जगामध्ये जे काही धांगडधिंगा व्हायचा आहे तो होऊ दे, पण आपण नेहमी सुरक्षित राहणार. आणि केवळ सुरक्षित नाही राहणार, श्रीकृष्ण आणि राधाराणींचा चेहरा बघत बघत खूप सुंदर आनंदित राहणार. आणि अशा प्रकारे एका सुंदर कार्यक्रमामध्ये भाग घेत, सुंदर नाटिका बघत, श्रीकृष्णांच्या गुणांचं वर्णन ऐकत ऐकत, श्रीकृष्णांच्या रूपाचं दर्शन घेत घेत आणि नंतर श्रीकृष्णांच्या कीर्तनाचं आनंद घेत घेत, श्रीकृष्णांचा प्रसाद खाऊन संध्याकाळी रात्री छान सुखाने झोपी जाणार. तर म्हणून आज उपस्थित सर्व भक्तांना माझी विनंती आहे की दुर्योधनाचा दृष्टिकोन सोडून द्या. शक्तीला जास्ती महत्व नका देऊ, व्यक्तीला महत्व द्या. आणि अर्जुनाचा जो दृष्टिकोन आहे तो स्वीकार करा आणि श्रीकृष्णांना प्रार्थना करा, हे श्रीकृष्ण, मी केवळ सुदर्शन चक्रधारी कृष्णांनाच नमस्कार करणार असं नाही, शारंग धनुष्य असलेल्या श्रीकृष्णांना नमस्कार करणार नाही. ते तर लोक